रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील सॉल्ट रेस्टॉरंटचे मालक वीरेन आहुजा या विकासकाच्या कारभाराविरोधात 2 वृद्ध शेतकरी महिलांनी आंदोलनात्मक पवित्रा घेतलाय। शेतकरी अलका समेळ आणि सुलोचना चव्हाण यांच्या शेतीलगत असलेल्या तळ्याची भिंत या रेस्टॉरंट मालकाने उंच केले असा आरोप उपोषणकर्त्यांचा आहे। येथील शेतीलगत आरसीसी बांधकाम करून भिंत उभारल्याने पूर्वपार पाण्याचे नैसर्गिक निचरा होणारे मार्ग बंद झालेत। परिणामी येथील सुपीक जमिनीत हे पाणी 4 फुटापर्यंत तुंबत असल्याने 2 वर्षांपासून शेत जमीन नापीक झाली। या विरोधात अनेकदा शासन दरबारी तक्रारी निवेदने देण्यात आली। तहसीलदार यांनी दिलेल्या आदेशाला आहुजा यांनी केराची टोपली दाखवली। त्यामुळे वृद्ध शेतकरी महिलांनी आक्रमक पवित्रा घेत रेस्टॉरंट बाहेर आमरण उपोषण सुरू केले। जीव गेला तरी चालेल, आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही येथून हटणार नाही असा पवित्रा उपोषणकर्त्या अलका समेळ आणि सुलोचना चव्हाण वयोवृद्ध महिलांचा आहे। माझा वय 87 वर्ष। नाव काय? सुलोचना दत्ताराम चव्हाण यांनी पाणी तुंबवल्यामुळे माझ्यावर ही वेळ आली आणि मला आता काय सुधरत नाही। माझ्यावर एवढा प्रसंग त्याने लोटला आहे की आम्ही सांगून त्याची कदर घ्यायला तर तयार नाही। आम्ही सांगितले नुकसान भरपाई पण द्यायला तयार नाही आणि काहीच करायला तयार नाही। आता आम्ही काय करायचं? आम्हाला त्या तलावात जीव दिल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही मला। आणि माझ्यावर म्हातारपणी ही पाळी आलेली आहे। प्रशासनाचे अधिकारी घेतात पण त्यांच्यावर फोर्स करत नाही, हे तुम्ही करायलाच पाहिजे असं म्हणत नाही, म्हणून तो चढान गेला आहे। तो ते देतात ऑर्डर आणि गप्प बसतात। हे केला किंवा नाही केला त्याचा फॉलोअप करत नाही। आता आम्ही काय करायचं म्हाताऱ्या माणसांनी? आता काय माझा वय आहे यांच्याबरोबर धावायचा? तहसीलदारांनी बघितले नाही माझा अंग कापतं ते, तरी त्याचा निषेध करत नाही आहेत। आम्ही कोर्टात जाऊन काय करणार रे बाबा? कोर्टात काय करू शकतो आम्ही? 10 वर्ष आणखी 20 वर्ष लढायला मला ताकद आहे का? मी जगू शकते काय 20 वर्ष? म्हणजे तो हे माझ्या पोरांना तुडदावणार आहेत, हे मला नको आहे। म्हणून आझाद झाला पाहिजे माझा, आणि मला आझाद मार्ग मिळाला पाहिजे। ही माझी सांगणी आहे तुम्हाला सगळ्यांना, हात जोडून सांगते की माझ्यावर ही पाळी आणू नको, जीव द्यायची नाही तर मी जीव देईन। मग ही माझी आई सुलोचना चव्हाण, माझं नाव अलका चव्हाण समेळ। माझं वय 57 आहे, आईचं वय 77 आहे। आम्ही इथे 47 वर्षापासून शेती करतो आणि आत्ता 21पर्यंत काही प्रॉब्लेम नव्हता। 2021पर्यंत 2022ला वीरेन आहुजा जे सॉल्ट रेस्टॉरंटचे मालक आणि ऑलेंडर फार्मचे मालक आहेत, त्यांनी तलावाची उंची वाढवून आमचं पाणी जवळजवळ 2.5 एकर जमीन पाण्याखाली घालवली, ज्याच्यात 3.5 ते 4 फूट पाणी साचतं। त्याच्या विरुद्ध आम्ही तहसीलदारांकडे गेलो। तहसीलदारांनी त्याचं सर्वे करून हे केलं, सर्वे केला, त्याची सगळी मोजणी केली आणि त्याच्याप्रमाणे ऑर्डर दिली आम्हाला। आणि त्यांना असं सांगितलं की ती भिंत तुम्ही कमी करा पाण्याची, जेणेकरून आमच्या शेतामध्ये पाणी साचू नये। शेतात भिलवले डॅमच्या दिशेने जाणारं जे पाणी होतं ते अडवल्यामुळे बॅक वॉटर आमच्या शेतामध्ये येतं आणि त्याच्यामुळे जे नुकसान होतं ते शेतीचं झालं नुकसान, शेतीपूरक व्यवसाय म्हणजे कृषी पर्यटनाचं नुकसान झालं आणि गुरांच्या चाऱ्याचं नुकसान झालं। तसंच बोरिंगमध्ये पाणी शिरल्यामुळे पिण्याच्या पाण्याचंही नुकसान झालं। तर हे सगळं नुकसान झाल्यामुळे आमचं म्हणजे त्याचा सगळा आढावा तहसीलदारांनी घेतला, ते सगळं त्यांनी हे केलं, परंतु ती ऑर्डर मानण्यास ह्यांनी नकार दिला म्हणजे त्याची इम्प्लिमेंटेशन केलंच नाही। तहसीलदार मात्र त्याच्यावर त्यांनी इम्प्लिमेंटेशनसाठी कुठलेही प्रयत्न केले नाही। उलट ते मला असं म्हणाले की तुम्ही कोर्टात जा। कोर्टात गेल्यानंतर किती वर्ष जातात हे आपल्याला माहिती आहे जनरली, आणि एवढ्याशा कामासाठी आम्ही किती कोर्टात जायचं आणि त्यातून काय निष्पन्न होणार, कधी निष्पन्न होणार, तिथपर्यंत होणाऱ्या नुकसानाला जबाबदार कोण? आमची एवढीच मागणी आहे की त्या तलावाची उंची पूर्वीप्रमाणे व्हावी, पाणी साचू नये शेतामध्ये। त्यांनी पाणी साठवण्याला आमचा विरोध नाही, परंतु आमच्या शेतामध्ये पाणी साचता कामा नये। तसंच आमचा जो झालेला 2 वर्षाचा खर्च आहे, नुकसान आहे, तो त्यांनी द्यावा। शिवसत्ता टाइम्ससाठी धम्मशील सावंत, रायगड।
धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.